जाऊया. वडेट्टीवार साहेब, वडेट्टीवार साहेब पुढे जाऊया आपण. विधिमंडळात गाजला राम मंदिर चोरीचा मुद्दा. सभागृहात विरोधकांकडून जय श्रीरामची घोषणाबाजी. पालतू कुत्ता भोगता नहीं है, तब यह समझने का कि कुत्ता चोरों को पहचानता है. अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाचा संदर्भ देत विजय वडेट्टीवारांची सरकारवर सडकून टीका. विधान परिषदेत प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंमध्ये जुंपली. मंत्री बोलताना कडूंनी हस्तक्षेप केल्यामुळे दरेकरांचा संताप. सभापतींच्या मध्यस्थीनं वादावर पडदा. भारत शेतीमुळे नव्हे तर स्टार्टअपमुळे सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता. मंत्री मंगल प्रभात लोढांचं अजब विधान, तर टीकेनंतर लोढांचा घुमजाव. शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला केलं कोर्टात हजर. रुग्णालयातील महिला कर्मचारी डॉक्टरांना मारहाण केलेली भोवणार. मुंबई महापालिकेतील काँग्रेस कार्यालयाला लागले काळे फुगे. काळ्या फिती आणि काळे कपडे घालून विरोधकांकडून प्रशासनाचा निषेध. शरद पवारांची शिंदेंसोबत बैठक झाली नाही. संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा नाहीत. मात्र अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती. सुप्रिया सुळेंचं मोठं विधान. आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही. आमच्या नगरसेवकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू. फोडाफोडीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक केशव पोरजेंचा दावा. महाराष्ट्र एटीएसची राज्यभरात छापेमारी. पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीशी संपर्कातील 150हून अधिकांची कसून चौकशी. छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीडमध्ये छापे. सभागृहाचे नेते उभे आहेत. आपण जरा बसा खाली. त्यांनी ऐकले आपलं. अरे आपण बाबा, बसा जरा. चौकशी असं करून ते उभं राहिलं तर त्याच्यावर कठोर आपलं- कारवाई करूया. सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेमध्ये अनेक सदस्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. माननीय अंबादास दानवेजी आहेत, परिणय फुके, अरुण लाड, डॉक्टर नीलमताई गोरे, श्री प्रवीण दरेकरजी, सतेज बंटी पाटील, संजय खोडके, मनीषाताई कायंदे, उमाताई खापरे, ॲडव्होकेट अनिल परब, अरे कुठे गेले, चित्राताई वाघ, निरंजन डावखरे, अमित गोरके, राजीव पोद्दार, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, संजय भेंडे, प्रवीण पोटे, बच्चू कडू आणि इतर काही सदस्यांनी देखील आपले मुद्दे या ठिकाणी अंतिम आठवड्यामध्ये मांडलेले आहेत. मी त्या सगळ्यांना आणि अनेक सूचनाही केल्या त्यांनी चांगल्या, आणि काही मुद्देही मांडलेत. त्याचा मी उत्तरात सर्व सन्माननीय सदस्यांचं सभापती महोदय मी आभार मानतो. परंतु सगळी एकंदरीत चर्चा बघितली अंबादासजी, तर खऱ्या अर्थाने हे अधिवेशन जे असतं लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी भाई असतं. परंतु इकडे सभागृहामध्ये चर्चा कमी आणि बाहेर पायऱ्यांवर मीडियासमोर रोज आपलं काय शिव्या शाप ते सुरू होतं. ठीक आहे, 4 वर्षापासून ते आम्ही ऐकतोय. परंतु विरोधक आता काय त्याच्यामध्ये मी तसं काय वाईट कोणाला बोलत नाही, माझा तो स्वभाव नाही आहे.
परंतु गोंधळलेला आणि भरकटलेला असा विरोधी पक्ष या ठिकाणी पाहायला मिळाला सभागृहामध्ये. तुम्ही जरी संख्येने आमच्यापेक्षा कमी असलात तरीसुद्धा भुजबळ साहेब एकटेच होते सभागृहामध्ये. अख्खा सभागृहामध्ये ते लोकांच्या प्रश्नावर आणि समस्यांवर वाचा फोडायचे आणि आपण ते माहीत आहे आपल्याला. त्यामुळे आमच्याकडे बहुमत असलं, आमच्याकडे सत्ताधारी पक्षाकडे जास्तीची संख्या असली तरीसुद्धा लोकशाहीमध्ये विरोधी पक्षातल्या सदस्यांना देखील आम्ही त्यांचं ऐकून घेणारे आहोत, त्यांचं समस्यांवर तोडगा काढणारे आहोत. त्यामुळे आपण तशा प्रकारची चर्चा करायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती. परंतु खोटे नाटे आणि बिनबुडाचे आरोप जे काही या ठिकाणी केले गेले ते खरं म्हणजे त्याची खंत आहे. खरं म्हणजे या सभापती महोदय आपलं अधिवेशन सुरू झालं त्यावेळेसच आपण पाहिलं की पाऊस पुढे गेला होता, दुष्काळाचं संकट आपल्यावर होतं आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत देखील आपण तशीच परिस्थिती पाहत होतो. शेतकऱ्यांनी पेरणी करावी नाही करावी, दुबार पेरणीची वेळ येऊ नये, अशा प्रकारच्या सगळ्या चर्चा महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून सुरू होता. धरणांनी देखील तळ गाठला होता, त्याची देखील आपण चित्रही पाहिली महाराष्ट्रातल्या. आणि पिण्याच्या पाण्याला देखील आपण प्राधान्य दिलं, पाणी कपात केली, अशा सगळ्या ज्या काही हे आपल्याला कराव्या कसरत लागल्या. परंतु सुदैवाने 1 जुलैपासून पाऊस सक्रिय झाला आणि आपण सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता देखील मान्सूनच्या प्रगतीवर दररोज कॅबिनेटमध्ये आढावा घेतोय आपण. दररोजचा डे टू डे अधिकारी जे आहेत संबंधित ते देखील अधिकारी आढावा घेत आहेत. मुंबई, पुणे, रायगड, नाशिक, पालघर इथं अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस सभापती महोदय पडला. आपण पाहिलं की त्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळे नुकसानही झालं. पण विदर्भ आणि मराठवाड्यात अजून पुरेसा पाऊस झाला नाही, ही देखील चिंतेची बाब आहे. आणि मग अल निनोमुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मान्सूनसारख्या नेहमीप्रमाणे नाही आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे हवामान खात्याने देखील जो इशारा दिला आहे त्याप्रमाणे सरकार प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहे. पावसाळी अधिवेशन मध्ये या ठिकाणी पावसावर चर्चा देखील होणारच साहजिक आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, जनतेच्या सुरक्षेचा असेल, शहरातल्या दैनंदिन व्यवस्थेचा असेल, या सगळ्यात ज्या काही बाबी आहेत या विषयावर बोलताना वास्तव मांडलं पाहिजे होतं. आणि काय फॅक्च्युअल पोझिशन काय, तथ्य काय, हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेसमोर विरोधी पक्षाकडून आणणं अपेक्षित होतं. परंतु विरोधासाठी केवळ विरोध करू नये असं आपण नेहमी म्हणतो आणि तर ते काही या ठिकाणी दिसून आलं नाही. पावसाचं देखील राजकारण भरपूर झालं आणि वस्तुस्थिती आहे या पावसामुळे अनेक दुर्घटनाही घडलेल्या आहेत. चेंबूर येथे शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यात ठाण्यात झाड पडून दोघांचा मृत्यू झाला. शाकी नाक्यामध्ये मॅनहोलमध्ये देखील पडून एक दुर्दैवी घटना झालेली आहे. मानखुर्दमध्ये देखील चाळ कोसळून दुर्दैवी मृत्यू झाले. या घटना सगळ्या आपल्या सगळ्यांनाच वेदना देणाऱ्या आहेत आणि याचं समर्थन कोणी करू शकत नाही. आणि यासाठी सरकार देखील म्हणून आपण उत्तरदायी आहोत. या दुर्घटनामधल्या मृतांच्या नातेवाईकांच्या प्रती मी देखील सहवेदना, आपल्या सगळ्यांच्याच आहेत त्या सहवेदना या ठिकाणी व्यक्त करतो. पिंपरी चिंचवड मधली ती डेपोची घटना देखील दुर्घटना सभापतीमध्ये तिथे देखील एक झालेली आहे. तिथे देखील काम सुरू आहे. परंतु या ठिकाणी पावसाळ्यातल्या या घटना ज्या आहेत या घटना आपण जर पाहिल्या गेल्या काही वर्षामधल्या तर ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजमुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर
निसर्गाचं चक्र पूर्ण बदललेलं आहे, हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मी अध्यक्ष सभापती महोदय, 1981 ते 2000 दरम्यान मुंबईत सरासरी 2385 मिलीमीटर पाऊस पडायचा. गेल्या 25 वर्षात तो 15% वाढून 2672 मिलीमीटर पाऊस झाला. कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस कोसळण्याचं प्रमाण जे आहे आणि प्रकार वाढीस लागलेले आहे. सुदैवाने नाशिकमध्ये ढगफुटी होणार पण ती सुदैवाने झाली नाही. त्यामुळे या सर्व ह्याच्यामध्ये जे काही आणि मुंबईमध्ये देखील पूर्ण मान्सूनमध्ये सीझनमध्ये जेवढा पाऊस पडतो त्याच्या 25% पाऊस भाई या आठवड्याभर पडला. 25% पूर्ण सीझनमध्ये पडणारा पाऊस फक्त एका गेल्या आठवड्याभरामध्ये झाला. 6 जुलैला विक्रमी पाऊस, अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा देखील आपण पाहिलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जनजीवन विस्कळीत होणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून सरकारने देखील या संकटाला आपल्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहून अनेक ठिकाणी आपण वेळीच पावलं टाकल्यामुळे अनेक ठिकाणी मोठी होणारी दुर्घटना टळलेली आहे. साताऱ्यामध्ये 90, पालघरमध्ये 1261, पुण्यात 568, रायगडमध्ये 1032, रत्नागिरीत 30, ठाण्यात 66, नाशिकमध्ये 298 असे एकूण 3318 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सभापती महोदय आपल्या शासनाने यंत्रणेने केलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सचेत या प्रणालीद्वारे 16 कोटींपेक्षा जास्त SMS पाठवून पूर्वसूचना देण्याचं देखील या ठिकाणी काम केलेलं आहे. मुंबईमध्ये 4 NDRF पथकं तैनात आहेत. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, नांदेड, नाशिक आणि गडचिरोली, नागपूर आणि पुणे इथं 15 NDRF आणि 8 SDRF पथकं या ठिकाणी तैनात आहेत. अनेक लोकांनी अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत की एवढं सगळं होऊन देखील आपण सरकारने काय केलं पण सरकारने काय केलं ते मला सांगण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर आषाढी वारी सुरू होते. आपले लाडके वारकरी देखील त्यांचे पावसामुळे हाल झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पूर आणि मुसळधार पावसामुळे आळंदी येथे रस्ते, पाणीपुरवठा योजना, पथदिवे सगळंच स्वच्छतागृह वाहून गेली. भाई ताबडतोब मला जेव्हा माहिती मिळाली तर ते नगरविकास विभागाच्या अंतर्गत ती नगर परिषद आहे, ताबडतोब त्या CO आणि कलेक्टरनी सांगितल्यानंतर 10 कोटी रुपयांचा तात्काळ त्यांना निधी आपण रिलीज केला. बोले अत्यावश्यक बाबी आहे आणि तिथं आपले सगळे वारकरी आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ती कामं युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. आणि म्हणून त्यांच्या आपण म्हणतो आळंदीशी जाऊ ज्ञानेश्वर पाहू तेने सुखे राहू सर्व काळ असं म्हणून आळंदीत येणाऱ्या आपल्या लाडक्या वारकऱ्यांच्या वाटेतली सगळी विघ्न दूर करणं हे सरकारचं काम आहे, सरकारची जबाबदारी आहे. आणि म्हणून सरकार जबाबदारीपासून कुठंही बाजूला जाऊ शकत नाही, कारण सरकार हे सगळी विघ्न दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. आषाढीच्या दिवशी चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासागर उसळतो. वारीच्या या मार्गावर पंढरपुरात लाडक्या वारकऱ्यांसाठी आपण चोख व्यवस्था केली. आरोग्यमंत्री पण जाऊन आले तिकडे पंढरपूरला आणि त्या ठिकाणची व्यवस्था पाहिली आपण. तर तिथे ICU देखील सुविधा ठेवतो आणि छोटी हॉस्पिटल्स, ICU अगदी चंद्रभागेच्या आपल्या त्या सगळ्या पटांगणामध्ये देखील मी स्वतः दरवर्षी तिकडे अगोदर जातो